तर ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनामध्ये येत आपल्या मतदानाचा अधिकार बजावला त्यावेळची दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहता. ही प्रक्रिया नेमकी कशी असते तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय. सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये हा सामना होतोय. हे मतदान जे आहे ते गुप्त पद्धतीने होतं. सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीमद्वारे मतदान जे आहे ते केलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर ते संसद भवनामधून निघाले. ज्या वेळेला ते आलेले होते तर त्यावेळची दृश्य सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला ठीक सकाळी 10 वाजता सुरुवात झालेली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार सदस्य आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. सर्वप्रथम मोदींनी आपलं मतदान जे आहे ते केलेलं आहे. या ज्या मतपत्रिका असतात त्या पांढऱ्या रंगाच्या असतात. 2 कॉलम असतात. एका कॉलममध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये उमेदवारांची नावं आणि दुसऱ्या कॉलममध्ये मत देण्यासाठी जागा रिकामी असते. आणि रिकाम्या जागेमध्ये मतदारांना आपला पसंती क्रमांक 1, 2 अशा क्रमांकांमध्ये नोंदवावं लागतं आणि हे आकडे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असू शकतात. अशा पद्धतीनं हे मतदान जे आहे ते होत आहे. संध्याकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आणि त्याच्यानंतर निकाल जो आहे तो जाहीर होईल. 2022 मध्ये ज्यावेळेला निवडणूक झालेली होती त्यावेळेचे उमेदवार होते ते म्हणजे जगदीप धनखड आणि विरोधात होत्या मार्गारेट अल्वा. जगदीप धनखड यांना 528 मतं मिळालेली. 182 मतं मार्गारेट अल्वा यांना मिळालेली होती. 55 खासदारांनी मतदान केलेलं नव्हतं. यावेळेला एनडीएसाठी काही अवघड नाही असं बोललं जात आहे. सीपी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र त्यांना मतं किती मिळणार या संदर्भातली चर्चा जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे. विजयासाठी 391 मतांची गरज. 427 खासदार एनडीएकडे आहेत. 3 पक्ष बिजू जनता दल, भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएस आणि शिरोमणी अकाली दल यांचे एकूण 12 खासदार या तिन्ही पक्षांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र मागच्या वेळेला 55 खासदारांनी मतदान केलेलं नव्हतं. त्यामुळे आज नेमकी काय स्थिती असते हेही देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल.